नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भारतानं अणुऊर्जेचा वापर करायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. कॅनडातल्या भारतीय समुदायानं अनुभवाचं योगदान देऊन देशाच्या विकासात हातभार लावण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांचं आश्वासन. स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नि-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. येत्या 5 वर्षात पोलाद उत्पादनात भारत जगात दुसरं स्थान पटकावेल, केंद्रीय पोलाद आणि खनिज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला विश्वास. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर, साहित्य, कला, संगीत, सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील मान्यवरांचा गौरव. आणि भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अणुऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर भारतानं करायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टोरंटो इथं भारतीय समुदायासमोर ते बोलत होते. कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यावेळी सपत्नीक उपस्थित होते. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जग चिंतित असल्याचं ते म्हणाले. आधीच्या सरकारवर टीका करत घोटाळ्यांचा देश ही भारताची प्रतिमा बदलायची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतासमोरच्या सर्व प्रश्नांसाठी विकास हे उत्तर असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपल्या अनुभवाचं योगदान देऊन भारताच्या विकासात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी कॅनडातील भारतीय समुदायाला केलं. ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिलं असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र आणि ऊस उत्पादक 13 राज्यांची नवी दिल्लीत आज बैठक झाली. या बैठकीनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदर्शनशी बोलताना माहिती दिली. ते खूपच गडद होत चाललेलं आहे. साखरेचे भाव 3200 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत खाली आले आणि त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादकाला FRP देणं अशक्य झालं आहे आणि म्हणून मग बफर स्टॉक करावा केंद्राने साखरेचा, कारण साखर खूप झाल्यामुळे हे संकट आलं आहे आणि बफर स्टॉक करण्याच्या बरोबर लगेच कारखान्यांना ऊस उत्पादकांना म्हणून मग 5 वर्षाचं सॉफ्ट लोन द्यावं. महाराष्ट्राने 2000 कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन 5 वर्षाचं घोषित केलं आहे. तर यात केंद्राने काही कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, कारण राज्याची अशी आर्थिक स्थिती नाही की 2000 करोडचं लोन आम्ही देऊ, पण आम्ही केंद्र मदत करू नको घोषणा केली आहे, पण यात केंद्राने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. त्यामुळे 2 मागण्या प्रामुख्याने सगळ्यांनी म्हणून मांडल्या. भविष्यातल्या अनेक विषयांवर झाली चर्चा, पण आता केंद्राने बफर स्टॉक करावा आणि सॉफ्ट लोन द्यावं कारखान्यांना, असे 2 प्रमुख मागण्या समोर आल्या. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना माननीय नरेंद्रजी मोदींनी पंतप्रधानांनी असं सूचित केलं होतं की अशा प्रकारची एक बैठक घेऊन सगळ्यांचं ऐकून एक सगळ्यांच्या मागण्यांचं पत्र त्यांनी तयार करावं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावं. आता पासवान यांनी तसा शब्द दिलाय की बाबा मी या सगळ्या भावना केंद्रीय मंत्रिमंडळात मांडतो आणि लवकरात लवकर आम्ही काही ना काही निर्णय करू. अण्वस्त्रवाहू अग्नि-3 या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या व्हिलर बेटावर आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राचा 3000 किलोमीटरचा पल्ला आहे. 1.5 टनापर्यंत पारंपरिक युद्धसामग्री आणि अण्वस्त्रही या क्षेपणास्त्राद्वारे वाहून नेता येणार आहेत. 2011 मध्ये अग्नि-2चा लष्करात समावेश करण्यात आला आहे. येत्या 5 वर्षात पोलाद उत्पादनात भारत जगात दुसरं स्थान पटकावेल असा विश्वास केंद्रीय पोलाद आणि खनिज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. उत्पादन वाढीसाठी देशातलं वातावरण अनुकूल असून मोठ्या उद्योगांनी छोट्या उद्योजकांना सोबत घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. नवीन नियमांनुसार खाण प्रकल्प सुरू करण्याची परवानगी घेण्याकरता आता केंद्राकडे जावं लागणार नसून राज्य सरकारलाच ते अधिकार दिले आहेत. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे असंही तोमर म्हणाले. इसिस या दहशतवादी संघटनेकडून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना
26 मार्च रोजी धमकीचा मेल आला होता। या वृत्ताला मुंबईचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दुजोरा दिला। ते आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते। मुंबई पोलिसांच्या सायबर विभागामार्फत याची कसून चौकशी सुरू असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं। तो गुन्हा आयटी ॲक्टच्या वेगवेगळ्या सेक्शन आणि 506 पार्ट 2 भादवी या कलमान्वये दाखल केलेला आहे। पोलीस यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या मदतीने माहिती घेत आहेत, तपास करत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातल्या सुमारे 3000 पोलीस पाटलांना गेल्या 5 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही। त्यामुळे वेतन न मिळाल्यास काम करणार नाही असा इशारा पोलीस पाटलांनी दिला आहे। राज्य शासनाकडून पोलीस पाटलांना प्रत्येकी 3000 रुपये वेतन म्हणून देण्यात येतात। पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यास विलंब झाला, मात्र लवकरच त्यांचं वेतन काढण्यात येईल असं आश्वासन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलं आहे। राज्यातल्या अतिमागास आणि नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलिसांना गावातले पोलीस पाटील नेहमीच मदत करतात, तसंच गावातले तंटे सोडवण्याचं कामही करतात। असं असलं तरी आपल्या समस्यांना मात्र कुणीच वाली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे 2015 या वर्षासाठी विविध क्षेत्रातले पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर केले। साहित्य क्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना वाघविलासिनी पुरस्कार जाहीर झाला आहे। सामाजिक क्षेत्रातल्या भरीव कार्याबद्दल स्नेहज्योती अंधविद्यालयाच्या आशा कामत यांना आनंदमयी पारितोषिकानं गौरवण्यात येणार आहे। कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा आदिशक्ती पुरस्कार अपर्णा अभ्यंकर यांना मिळाला आहे। पत्रकारितेतल्या कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा सन्मान होणार आहे। नाट्य रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या सेवेसाठीच्या विशेष पारितोषिकाचे मानकरी अभिनेते दिलीप प्रभावळकर ठरले आहेत, तर हिंदी चित्रपटाच्या कारकिर्दीसाठीचा पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांनी पटकावला आहे। उत्कृष्ट नाट्य निर्मिती करता असलेला मोहन वाघ पुरस्कार अशोक नारकर यांना त्या तिघांची गोष्ट या नाटकासाठी जाहीर झाला आहे। संगीत क्षेत्रातल्या निरंतर सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांना घोषित झाला आहे। 1,01,001 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। येत्या 24 तारखेला मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। चंद्रपूरनंतर आता राज्यात दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या पारखेड गावात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी गावातल्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज डफडे बजाव आंदोलन केलं। पारखेड या गावात प्रचंड प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून दारू विक्रीमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत। गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य वेरुळकर गुरुजी, खामगावचे आमदार आकाश फुंडकर आणि भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनोने यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून हे आंदोलन पुढे नेण्यास मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे। या आंदोलनात पुरुषांसह महिलांचाही विशेष सहभाग आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे। जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या 461 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अंदाजे 3,971 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। खेड तालुक्यातील अलसुरे या गावातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। यावर्षी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड सामंजस्यानं आणि बिनविरोध करण्याकडे ग्रामस्थांचा कल दिसून येत आहे। त्यामुळेच तब्बल 130 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे। गावाचा विकास या प्रमुख मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जात असल्याचं चित्र आहे। राजापूर इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना, रत्नागिरीत भाजपा विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, गुहागरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजपा, तर मंडणगड इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे। या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली आहे। बुद्धी आणि भावना ही जगण्याची 2 चाकं। त्यापैकी बुद्धीचं महत्त्व दिसून येतं, मात्र मनाच्या पृष्ठभागाखालून वाहणाऱ्या भावनांची ताकद काहीशी दुर्लक्षित होते। भावनांक ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे, ते यासाठीच। मुलाचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ हा आजच्या काळातला परवलीचा शब्द।
अनेक पालक मुलांचा कल जाणून घेण्यासाठी बुद्ध्यांकाची चाचणी करून घेतात. मात्र मुलाच्या चौफेर विकासात बुद्ध्यांका इतकाच भावनांकही महत्वाचा आहे याची आजही अनेक पालकांना जाणीव नसते. भावनांक विकसित झाला तर आयुष्याकडे पाहण्याची नवी खिडकी मुलांसाठी उघडते. त्यातून आत्मविश्वासाचा स्वच्छ सूर्यप्रकाश त्यांच्या जगण्यात उतरतो. त्यासाठी भावनांक या संकल्पनेविषयी साक्षरता निर्माण होणं गरजेचं आहे. ही साक्षरता निर्माण झाली तर भावनांचा सकारात्मक वापर कसा करायचा याच्या प्रशिक्षणाची गरज पालक आणि मुलांना जाणवेल. भावनांक उंचावला तर आत्मभान वाढेल. त्यातून आयुष्याला मोकळ्या मनानं सामोरं जाण्याचं बळ मुलांमध्ये निर्माण होईल. भावनांकाचं महत्त्व केवळ शैक्षणिक प्रगती आणि करिअर पुरतच मर्यादित नाही, तर त्यामुळे आयुष्याच्या विस्तीर्ण आकाशात भरारी घेण्यासाठी पंख बळकट होतील. भावनांक या संकल्पनेचा अर्थ आणि महत्त्व याविषयी संवाद साधण्यासाठी बालरोगतज्ञ तसंच भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ डॉक्टर संदीप केळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार डॉक्टर. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माझ्याप्रमाणेच आमच्या सर्व प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडलाय, भावनांक ही संकल्पना काय आहे? बुद्ध्यांक आम्हाला माहिती आहे, बऱ्याच पालकांना तो माहिती आहे, त्याच्यावर कामही झालंय. भावनांक ही संकल्पना काय आहे आणि बुद्ध्यांकाशी त्याचा काही संबंध आहे का? भावनांक ही संकल्पना जी आहे, जी त्याचं आता 3रं दशक चालू आहे. सुरुवातीपासून म्हणजे 1990 पासून सर्व मानसशास्त्रज्ञांनी जास्त बुद्धीवर फोकस करून त्यावर खूप संशोधन केलं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सुद्धा काही अशी कौशल्य आहेत जी बुद्ध्यांकाच्या पलीकडली आहेत, जी मुलांना आणि प्रौढांना यशस्वी होण्यासाठी, चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी, आव्हानांना सामोरं जाण्यासाठी किंवा अपयशातून खचून न जाता पुढे येण्यासाठी ही सर्व जी कौशल्य आहेत ती उपयोगी असतात. आणि ती सर्व कौशल्य आपण बघितलं तर ती सर्व भावनांशी निगडित आहेत. आणि त्यामुळे या पूर्ण संकल्पनेला भावनिक बुद्धिमत्ता असं नाव देण्यात आलं. आणि असं लक्षात आलं की मुलांच्या किंवा प्रौढांच्या यशस्वी होण्यामध्ये किंवा पुढे जाण्यामध्ये किंवा आनंदाने जगण्यासाठी हे भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य जास्त उपयोगी पडतात. मुलाचा बुद्ध्यांक चांगला असेल पण तरीसुद्धा भावनिक बुद्धिमत्तेचं त्याला जर का सपोर्ट नसेल तर मुलं पुढे जाऊन कधीकधी भावनांच्या आहारी जाऊ शकतात, कधीकधी त्यांच्यामध्ये मानसिक आजारही होऊ शकतो. आणि ही भावनांक कौशल्य जी आहेत ही वाढवण्यासाठी हे आपण प्रयत्न करू शकतो. 3 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत जे या भावनिक बुद्धिमत्ता कौशल्याशी संबंधित आहेत. एक म्हणजे ही जी कौशल्य आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता येणं, त्याला शब्द देता येणं. मग त्यासाठी भावनांची भाषा तुमची निर्माण झाली पाहिजे आणि ती प्रगल्भ झाली पाहिजे. आता आपण सर्वच भाषा मुलांना शिकवत असतो पण भावनांची भाषा आपण कधीच शिकवत नाही. तर भावनांची भाषा न शिकवल्यामुळे बरेच वेळा मुलं भावनिक साक्षरता त्यांच्यामध्ये कमी राहते आणि भावनिक निरक्षरच राहतात. आणि ते पुढे जाऊन मग त्यांच्यामध्ये वर्तणूक समस्या, डिप्रेशन वगैरे सगळं दिसायला लागतं. ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे ब्रेन सायन्समधनं असं लक्षात आलेलं आहे की या विविध ज्या भावनिक कौशल्य आहेत किंवा भावनांक कौशल्य आहेत त्याला प्रत्येकाला एक ब्रेन सिस्टीम आहे जी आता नवीन न्यूरोसायन्समधनं लोकांना कळलेली आहे. आणि ह्यामधनं आपल्याला एक गोष्ट कळू शकते की ब्रेन हा सतत बदलणारा घटक असल्यामुळे त्यामध्ये काही एक्सपिरियन्शियल लर्निंगनी किंवा अनुभवसिद्ध खेळामधनं किंवा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधनं या भावनांक कौशल्य आपल्याला वाढवता येतात. म्हणजे बुद्ध्यांक हा जेनेटिक लॉटरी म्हणतात, म्हणजे तो एक फिक्स असतो. पण भावनांक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य ही वाढवता येतात आणि भावनांकही मुलांचा वाढवता येतो. आता या दोघांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फारसा संबंध नाही आहे, कारण हे 2 वेगवेगळ्या बुद्धिमत्तेमधले पैलू आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या मुलाचा बुद्ध्यांक चांगला असू शकेल पण त्याचा भावनांक चांगला असेलच असं नाही. तर काही मुलांमध्ये बुद्ध्यांक ॲव्हरेज असतो पण त्यांचा भावनांक खूप छान असतो आणि त्यामुळे ते पुढे जाऊन त्या ॲव्हरेज बुद्ध्यांकावर पण पुढे आपलं चांगलं करिअर करू शकतात, यशस्वी होतात. अशी अनेक उदाहरणं आपण डोळ्यासमोर पाहिलेली आहेत की ज्यांच्यामध्ये बुद्ध्यांक हाय किंवा खूप जास्त असून सुद्धा ती पुढे जाऊन यशस्वी होत नाहीत, चांगले नातेसंबंध ठेवू शकत नाहीत. हे सगळं कमी भावनांकामुळे आहे असं मानसशास्त्रीय संशोधनातून निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या सर्व संकल्पनेला मी तर म्हणेन की ते सायकोलॉजिकल वॅक्सिन या दृष्टीने बघायला पाहिजे. म्हणजे मानसिक आजार होऊ नये
म्हणून जे आपण मुलांमध्ये निर्माण करू शकतो, त्यामध्ये जोपासना करू शकतो, ही जी सगळी कौशल्य भावनांशी निगडित आहेत ती वाढवणं आणि त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या भावना ओळखता येणं, त्यांना शब्द देता येणं, स्वतःच्या भावनांचं समायोजन करता येणं, दुसऱ्याच्या भावना ओळखता येणं, त्याला शब्द देता येणं, दुसऱ्यांच्या भावनांची कदर किंवा जाणीव ठेवून सहसंवेदना जे म्हणतो ते स्वतःला स्वयंप्रेरित करता येणं किंवा अपयशातून बाहेर पडून पुढे रेझिलियन्सी दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे आयुष्य जगण्यासाठी खूप उपयुक्त असतात. बुद्ध्यांक फक्त उपयोगी नाही आहे असं नाही, बुद्ध्यांक आवश्यक आहे, पण बुद्ध्यांकाच्या जोडीला जर का भावनांक असेल तर नक्कीच गाडी रुळावरनं घसरणार नाही. ठाम उभं राहण्यासाठी आयुष्यात हा भावनांक महत्वाचा आहे असं या तुमच्या विवेचनावरून आमच्या लक्षात आलं. क्लिष्ट विषय तुम्ही खूप सोपा करून सांगते हेही मला जाणवत आहे. बुद्ध्यांक मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे आहेत. डॉक्टर, भावनांक मोजता येतो का? भावनांकही मोजता येतो आणि गेले मी सांगितलं तर की 3रं दशक चालू आहे आणि 2 दशकं मुलांचा भावनांक मोजण्यासाठी विविध प्रकारच्या जागतिक स्तरावर टेस्ट उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामध्ये 2 प्रमुख टेस्ट मी नमूद करायला वाटतात. त्या म्हणजे एक म्हणजे मिस्किट म्हणून एक टेस्ट आहे जी येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्स जी येल युनिव्हर्सिटीमध्ये डेव्हलप झालेली आहे पीटर सॅलोवी या शास्त्रज्ञांनी. त्याच्यामध्ये ॲबिलिटी टेस्ट म्हणजे भावना क्षमता हे त्यांना काही प्रश्न देऊन मुलांना त्यांच्यासमोर प्रश्न ठेवून ते भावनिक क्षमता ओळखल्या जातात आणि त्यामधनं मुलांचा भावनांक मोजला जातो. आणि दुसरी जी आहे त्याला आपण क्वेश्चनेअर मेथड म्हणतो किंवा सेल्फ क्वेश्चनेअर, ती आहे रिवॉन बॉरॉन म्हणून एक सायंटिस्ट आहे, त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि आमच्या इक्विप किड्स या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही ही मुलांचा भावनांक मोजण्यासाठी उपयोगात आणतो आणि मुलांचा भावनांक आम्ही मोजतो त्या टेस्टनी. आणि 7 ते 18 वर्षापर्यंत या वयोगटामध्ये साधारण ही टेस्ट आपण वापरता येते आणि त्यामधनं मुलांचे भावनांक आणि त्यांचे स्ट्रेंथ्स कुठे आहेत म्हणजे भावनांची कौशल्य संपदा जी आहे त्याच्या कुठे शक्तिस्थान आहेत आणि कुठे वीकनेस आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि ते वेळेवर जर का कळलं तर आपण ती जोपासू शकतो, ते वाढवू शकतो आणि ते मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे एक लसीकरणासारखं त्याचा उपयोग होईल. म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ नये मुलांमध्ये, म्हणून या पूर्ण संकल्पनेचा खूप महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आपण एक बालरोग तज्ज्ञ आहात आणि या विषयाचा आपण वेगळा अभ्यास केलाय आणि प्रत्यक्ष आपण रोज प्रॅक्टिस करताना त्या दोन्हीचा वापर करता. एखाद्या मुलाचा भावनांक कळला, तो आपल्याला वाढवायचा असेल, मग त्याच्या पालकांचं समुपदेशन असेल, त्या मुलाशी संवाद असेल, असं एखादं उदाहरण तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आहे का की त्या मुलाचा भावनांक उदाहरणासाठी एक 4 होता आणि मग पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात तो 4 वरून वाढत पुढे पुढे गेला आणि मग त्या मुलात काय फरक पडला, भावनांक वाढल्यामुळे त्या मुलात काय फरक पडला? नक्कीच एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं की जे बालरोग तज्ज्ञ म्हणून माझ्यासमोर अगदी ठळकपणे आठवत आहे ते म्हणजे एक मुलगा माझ्याकडे पोटदुखीने आला होता, 10वीतला मुलगा, आणि गेले 1 महिन्यापासून त्याला पोटदुखीने ग्रस्त होता. बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे मी पहिले सगळे तपास केले, सगळं त्याला व्यवस्थित तपासलं, एक्झामिनेशन केलं, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले, सगळे नॉर्मल आले. नंतर मला वाटलं की काहीतरी आपण मिस करतोय, म्हणून मी पालकांना आणि मुलाला वेगळं त्याचा इंटरव्ह्यू घेतला. तेव्हा असं लक्षात आलं की 1 महिन्यापूर्वी झालेल्या प्रिलिमच्या एक्झाममध्ये त्याला कमी मार्क मिळालेले होते आणि त्यामुळे प्रचंड घालमेल आणि अँझायटी त्याच्यामध्ये होती. तो अँझायटीबद्दल भावनिक साक्षर नसल्यामुळे त्याला अँझायटी आपल्याला आहे हे आत्मभानच नव्हतं आणि त्या अँझायटीला एक्सप्रेस कसं करायचं, व्यक्त कसं करायचं आणि त्यासाठी नक्की सामोरं जाण्यासाठी नक्की काय करायचं हेही त्याला उमजत नव्हतं. तर त्याला काही सेशन्समध्ये आम्ही भावनिक साक्षर केलं अँझायटीबद्दल आणि ती पोटदुखी जी होती ती खरी म्हणजे ते व्यक्त होऊ शकत नसल्यामुळे अँझायटी त्या पोटदुखीच्या स्वरूपात ती बाहेर येत होती. आणि जेव्हा आम्ही त्याला अँझायटीबद्दल भावनिक साक्षर केलं 2-3 सेशनमध्ये, म्हणजे त्याला आम्ही ती एक इमोशनबद्दल त्याला एक्सप्लोअर करायला दिलं. त्याला त्या इमोशन तुला जेव्हा अँक्शियस वाटेल किंवा घालमेल येईल तेव्हा नक्की शरीरावर कुठले ठसे असतात, मग त्याला काही व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या, त्याला काही गेम्स आणि ॲक्टिव्हिटीजमधनं अँझायटी आल्यानंतर तू काय करू शकशील, ती अँझायटी कमी करण्यासाठी किंवा जेव्हा अँझायटी असेल तेव्हा काय विचार असतात तुझ्या मागे, ते विचार तू बदलू शकशील का, या सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आम्ही दिलं 1 to 1 आणि त्याच्यामधनं त्यांची अँझायटी कमी झाली. आता सर तुम्ही असं म्हणालात की तो मुलगा व्यक्त होऊ शकला नाही. ही मुलाखत बघणारे जे पालक आहेत ते असं म्हणतील की, आणि हे सत्य आहे की मुलाचा पहिला संवाद, मुलाचा मुलीचा त्या बाळाचा पहिला संवाद हा त्याच्या आईवडिलांशी होतो प्रत्येक घरामध्ये.
तर ही मुलाखत बघणाऱ्या आईवडिलांनी मुळात आपल्या मुलांचा भावनांक काय आहे, आपण त्यांच्याशी भावनांक ओळखण्यासाठी कसा संवाद साधला पाहिजे, हे थोडं सांगा. हो, नक्कीच. भावनांक काय आहे हे ओळखण्यासाठी माझ्या मते ढोबळपणे काही गोष्टी आपण बघायला पाहिजेत की भावनांशी निगडीत जी कौशल्य मगाशी म्हणालो ती त्यांच्यामध्ये दिसतायत की नाही, ते वयानुसार दिसायला लागतात. ॲक्च्युली काही भावनिक कौशल्य आहेत ती अगदी न्यूबॉर्नपासून ते 2 वर्षापासून ती काही भावनिक कौशल्य आपल्याला दिसायला लागतात, पण ती जर का आपण जोपासली नाही तर ती वाढत नाही, ती तशीच राहतात. तर ते त्याच्याकडे डोळसपणे पाहणं त्या भावनिक कौशल्यांकडे हे पहिले फार महत्त्वाचं आहे. माझ्या पुस्तकामध्ये जावे भावनांच्या गाव याच्यामध्ये मी ढोबळ प्रकारे भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनांक कसा मोजायचा घरामध्ये हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ते नक्की वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला मुलांचा भावनांक घरच्या घरी कसा मोजता येईल किंवा स्वतःचा भावनांक म्हणजे पालक म्हणून आपण पण स्वतः भावनांशी योग्य प्रकारे डील करतोय की नाही, समायोजन करतोय की नाही ते पण बघणं तेवढंच आवश्यक आहे. कारण आपण मुलांसमोर रोल मॉडेल असतो. आपल्यामधनंच मुलं खरं म्हणजे सगळं शिकत असतात आणि त्यांना वेगळं शिकवायची जरूर नसते खरं म्हणजे. पण ते जे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, जे पालकत्व निभावताना आपण जे म्हणतो ते जर का करता आलं आपल्याला आणि ते त्यासाठी स्वतःला तपासून बघितलं तर नक्कीच त्याच्यामधनं मुलांवर चांगला इफेक्ट होईल आणि त्यांचा भावनांक वाढीच लागेल. तुम्ही एक सर नेहमी उदाहरण देतात, त्या मुद्द्यावर आपण मुलाखतीचा समारोप करूया, कारण ही घरोघरची समस्या आहे. मुलं आक्रस्ताळेपणा करतात, चिडतात आणि मग पालक भयंकर अस्वस्थ होतात. हे आपण घरोघरचं चित्र बघतो. तुमच्या बोलण्यातून नेहमी असा मुद्दा येतो की राग येणं हे स्वाभाविक आहे आणि तो व्यक्त करणं, जो तुम्ही मगाशी मुद्दा वापरलात, भावनांची भाषा, त्याचं थोडं विवेचन शेवटच्या टप्प्यावर. काय की मुलांमध्ये आपण हे त्यांना कळलं पाहिजे किंवा हा संदेश गेला पाहिजे की भावना स्वीकारार्ह आहेत, पण वर्तन जे आहे ते स्वीकारार्ह असेल किंवा योग्य असेल किंवा अयोग्य असू शकतं. त्यामुळे हे मेसेज देण्यासाठी कधी मूल जेव्हा तीव्र भावना घेऊन तुमच्याकडे आलं, आत्ताच तुम्ही म्हणालात तसं खूप आक्रस्ताळेपणा करत असेल, तर सर्वसाधारणपणे पालकांचा प्रतिसाद कसा असतो, हे रागावू नकोस रे, किंवा आपण म्हणतो की काय जमदग्नीचा अवतार आहेस तू, असं म्हणून आपण त्याला एक लेबल लावतो. पण यामधनं मेसेज किंवा संदेश काय मिळतो त्या मुलाला की माझ्यामध्ये जो राग निर्माण झालेला तोच चुकीचा आहे, माझ्यामध्ये काहीतरी जन्मजात दोष असल्यामुळे तो माझ्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्यासाठी योग्य प्रकारे कसा प्रतिसाद द्यायचा हेही त्याच्यामधनं काही शिकत नाही मूल. तर त्याऐवजी जर का पालकांनी त्याला असं जेव्हा त्यांचं बिहेवियर असेल किंवा असं वर्तणूक असेल तेव्हा स्वतः अस्वस्थ न होता, कारण बरेच वेळा पालक अस्वस्थ होतात त्यामुळे ते पटकन राग कमी करण्यासाठी सगळ्या उपाययोजना करतात. नुसते अस्वस्थ होत नाहीत, त्या मुलापेक्षा मोठ्या आवाजात त्याला दटावतात, मोठ्या आवाजात, आणि ते म्हणजे रागावू नको असं जोरांनी रागावून त्याला सांगतात आणि ते मूल त्याच्यामधनं ऍब्सॉर्ब करत असतं. तर त्यापेक्षा आपण जर का एका वाक्यामध्ये त्याला जर का असं म्हटलं की तुला प्रचंड राग येतोय असं दिसतंय, या फक्त एका वाक्याने 2 मेसेजेस महत्वाचे जातात, 2 संदेश त्याला जातात. एक म्हणजे जी भावना राग आहे ती काही चुकीची नाही आहे, ती येणं ओके आहे, पण नंतर तुम्ही त्याला सांगू शकता पण राग आल्यावर आपण आपल्या घरामध्ये फेकाफेकी करत नाही. म्हणजे तुम्ही काय करताय की बिहेवियर इज नॉट ओके, म्हणजे तो वर्तणूक हे योग्य नाही आहे, पण भावना योग्य आहेत. त्यामुळे फक्त तुमच्या संभाषणामधनं जर का तुम्ही हे करू शकलात की भावनांना फक्त शब्द द्या आणि बिहेवियर किंवा वर्तनांना लिमिट्स किंवा लक्ष्मण रेषा आखा, त्याच्यामधनं मुलं स्वतः भावनांबद्दल सजग होतील, त्यांच्यामध्ये भावनिक साक्षर पण होतील, कारण भावनांचे शब्द ते त्याच्यामधनं त्यांना मिळायला लागतील. कारण भावनिक शब्दसंपदा आणि भावनांची भाषा हे माझ्या मते मूलभूत कौशल्य आहे आणि भावनिक साक्षरता जर का मुलांमध्ये असेल तर सर हे तुम्ही जे मूलभूत कौशल्य सांगितलं ना, ते पालकांनी आधी स्वतः जर वाढवलं, भावनांची भाषा आधी स्वतः समजून घेण्याची प्रयत्न केला, तर आपल्या मुलांच्या भावनांची भाषा त्यांना समजून घेता येईल. आणि केवळ मुलांचीच कशाला, आपले सहकारी, आपले मित्र, आपल्या बरोबरचे इतर, या सगळ्यांची भावनांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न आजपासून आम्ही सगळेजण करू. ही मी मुलाखत बघणारे आपले सगळे प्रेक्षक आणि ज्यांना हा विषय आवडतोय तेही प्रयत्न करतील. मी मगाशी म्हटलं तसं मोठा आणि क्लिष्ट विषय तुम्ही खूप सोपा करून सांगितलात. याची तोंडओळख झाली आपल्याकडे. हा प्रकार अजून खूप नवीन आहे, पण आज आपण त्याला किमान स्पर्श केला आणि त्याच्याबद्दल आपण जागृती केली. 9:30च्या बातमीपत्रात आपण येऊन ही छान माहिती दिलीत. मनपूर्वक आभार. भावनांक या संकल्पनेचा अर्थ आणि त्याचं महत्त्व याविषयी आपण संवाद साधला बालरोग तज्ज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ डॉक्टर संदीप केळकर यांच्याशी. आणि आता उर्वरित बातम्यांकडे.
पन्हाळा तालुक्यातल्या संजीवन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात नित्य नवीन संशोधन व्हावं याकरता विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन दिलं जातं. यातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी नवनवीन उपयुक्त प्रकल्प तयार करण्यात मग्न झालेत. त्यातूनच बॅटरीवर चालणारी 3 चाकी गाडी तयार झाली आहे. संजीवन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बीई ऑटोमोबाईलच्या 4थ्या वर्षात शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारं अनोखं 3 चाकी सुटकेस वाहन तयार केलं आहे. या गाडीचं वजन 35 किलो आहे आणि यात 48 व्होल्ट्सची मोटर बसवण्यात आली आहे. 12 व्होल्ट्सची बॅटरी असलेली ही गाडी 6 तासात चार्ज होते. गाडीचा वेग ताशी 20 किलोमीटर असा असतो. यामुळे गाडीसाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरजच भासत नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बॅटरीवर चालणारी ही गाडी आहे. याचा मायलेज बघितलं तर आपण 6 तास एकदा चार्ज केल्यानंतर पूर्णपणे फिरवू शकतो. चार्जिंगची किंमत बघितली तर 5 ते 10 रुपये एवढीच आहे. त्याच्यामुळे पेट्रोलच्या कंपॅरिझनमध्ये हे खूप ॲडव्हान्टेजेस आहे आपल्यासाठी. सायकलप्रमाणे हँडल आणि ब्रेक असलेल्या या गाडीला तयार करण्यासाठी 13,000 रुपये खर्च आला आहे. मॉलमध्ये फिरण्याबरोबरच मोठ्या कंपनीत कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या गाडीचा उपयोग होऊ शकतो. पार्किंग आणि पर्यावरणाची समस्या दूर करण्यासाठी ही कार भविष्यात उपयुक्त ठरू शकेल. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सायनानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. मात्र मलेशिया खुल्या स्पर्धेनंतर सायनाची 2ऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती. आज जाहीर झालेल्या क्रमवारीत पीव्ही सिंधूची घसरण होऊन ती 12व्या स्थानावर गेली आहे. पुरुष खेळाडूंमध्ये के श्रीकांतनं 4थं स्थान कायम राखलं आहे, तर पी कश्यप 14व्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. आणि आता एक नजर हवामानावर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण या 4 तालुक्यात आज पावसानं हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 25, नागपूर 35 आणि 19, पुणे कमाल 35, किमान 19, औरंगाबाद 34-19, नाशिक 35-19, कोल्हापूर 34 आणि 23, रत्नागिरी 32-23, सोलापूर 34-21, अमरावती कमाल 34 आणि किमान 19 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भारतानं अणुऊर्जेचा वापर करायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. कॅनडातल्या भारतीय समुदायानं अनुभवाचं योगदान देऊन देशाच्या विकासात हातभार लावण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांचं आश्वासन. स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नि 3 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. येत्या 5 वर्षात पोलाद उत्पादनात भारत जगात 2रं स्थान पटकावेल, केंद्रीय पोलाद आणि खनिज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला विश्वास. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर, साहित्य, कला, संगीत, सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतल्या मान्यवरांचा गौरव. आणि भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.